नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता मी महाबळेश्वरवरून पुण्याला चाललेली आहे, म्हणजे एकविरेला। आणि रस्त्यातच आम्हाला, तर मी हायवेला आहे, रस्त्यातच आम्हाला आता इथे मस्त हॉटेल लागलेलं आहे, तात्यांचा वाडा म्हणून। आणि आता आम्ही तिथे चाललो जेवण करण्यासाठी। चला मग, आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आम्ही आता मंदिरात जाणार आहोत एकविरेला, तर तुम्ही पण दर्शन करून घ्या, किंवा दर्शन करायला मिळते की नाही मला पण माहिती नाही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर हे मस्तपैकी हॉटेल आहे तात्यांचा वाडा करून। चला मग आपण आता एंट्री करूया। तर आतमध्येच एवढं मस्त फिलिंग येते ना, असं वाटते का खरंच आपण एका वाड्यात आलोत। आणि ते दोन व्यवस्था आहेत, एक सीटिंगसाठी आहे आणि एक डायनिंग टेबल आहे। बघ विहाला बघा जेवण कसं भरवायला लावलंय। खेळवतीचे पप्पा लागलेत खेळवायला। लहान पोरं असली का सगळ्यांना लहान बनायला लागते नाही ग। हा, इकडे आम्ही आता लागलो जेवायला जरा, आणि मस्त जेवण आहे। आवडली भाजी, माझं पण मस्त होतं थाली। तो कसं होतं रे? मस्त ना? पोट भरलं? पोट भरलं नाही, अजून पाहिजे। तिकडे एक खाण्यात बिझी झाल्यात। तर इकडे वाड्यामध्येच ना, म्हणजे हॉटेलमध्येच इकडे कसा पूल पण बनवलेला आहे, आणि मस्त इथे रेन फॉल आहे, पण त्याचं झालेलं नाही मिळत, ते वॉटरफॉल आहे, सॉरी चालू नाही मिळत। चला इकडे काय आहे बघूया। तर इथे एक मस्त मोठा हॉल आहे याच हॉटेलचा, खूप मस्त मोठा आहे। मस्तपैकी मिरर लावलेले आहेत। हॉटेलच्याच बाहेर एक हे कागदीचं झाड, आणि इतकं सुंदर फुललेलं आहे ना, खूप भारी वाटते। आणि मला आवडतात तसं झाडं फुललेली वगैरे, बघा मस्त आहे। आणि मी त्याची एक फांदी तोडून पण घेतलेली आहे। तर आमचं आता जेवण वगैरे करून झालेलं आहे, आणि मस्त होतं जेवण। कसं होतं जेवण? आवडलं तुम्हाला? खरं जेवण? हां, तात्यांचा वाडा या हॉटेलमध्ये तुम्ही कधी आले ना या रोडला, तर या हॉटेलमध्ये नक्की या, खूप मस्त जेवण होतं। हां, एकदम स्पेशल घरगुती जेवण होतं, चव पण छान होती, मस्त। चला आता आम्ही निघतोय त्याकडे जायला। विहा विहा नको, ऊन लागते, चल ऊन लागते तिला। चला बसा गाडीत पटापट। खंबाटकी टनल, हा बाबू, गाडी धुतलेलं पाणी आला। खंडाळा घाटामध्ये पोहोचलो, आणि इकडे पाऊस पण लागलाय, मस्त खूप भारी आहे बघा लागला इकडे। आणि बाहेर पिझ्झा कपतात गडगडते सुद्धा। तर फायनली आम्ही कारल्याला पोहोचलो, एंट्री करतो। तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत एकविरेच्या मंदिराजवळ, आणि इथे आता खाली जे मंदिर आहे तिथे आम्ही आता आलो। तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथे हे मंदिर आहे। आता आम्ही दर्शन घेतोय। चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये।
तर आम्ही आता पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळचे 6:45 झालेले आहेत. मस्त थंड वातावरण आणि गर्दी पण कमी आहे. मला तर इथूनच दम लागला. आता हे दोघं ना पटापट पटापट जातील, आम्हाला मागेच टाकून, आणि नंतर सांगतील तुमच्यामुळे टाइम झाला. तर आम्ही आता एकविरा 5 पायरी जवळ पोहोचलो. जास्त टाइम नाही लागला, लगेच पोहोचलो. वरती काहीतरी काम चालू असेल ना, इकडे खेचार लावल्यात सामान व्हायला. वरती आलो तर मी आता इथे, आणि आता ओटी घेतोय. तर छकुल आले ओटी घ्यायला, आणि 7 वाजल्यात तर आरती पण चालू झाले. कितीला आहे ग? इकडे काहीतरी काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन काहीतरी मोठं अजून बनवायला लावलंय. हे मंदिर दिसते आपल्याला मस्त पैकी. आतमध्ये एंट्री केल्याने आरती चालू आहे. येतो ना आपण. आमची मंडळी इकडे दर्शन घ्यायला लागलंय. माझं दर्शन घेऊन झालेलं आहे. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ करायला, म्हणून मी बाहेर येऊन करायला लागले. देखो वहाँ, हाँ वही लिखा हुआ है केरला के. तर फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. अजिबात गर्दी नव्हती, पण आता थोडी थोडी गर्दी वाढलेली आहे. बघू शकता तुम्ही इकडे संध्याकाळी खूप जास्त गर्दी झालेली आहे. आता ह्या लोकांचं पण दर्शन झालं आहे, कारण की आता आरती झाली. त्यामुळे मस्त आम्हाला आरती तर नाही भेटली, आरतीच्या नंतर दर्शन खूपच मस्त झालं. आणि देवीला बघितलं तर एकदम मन प्रसन्न झालं. देवीसमोर उभं राहिलं ना की सगळं दुःख विसरून जायला होते. खरंच मस्त वाटलं. आणि इथेच बाजूला लेणी पण आहे. ही सर्व मोठी लेणी आहे इथे, कारल्याची लेणी प्रसिद्ध. तर आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आता संध्याकाळचे ना 7:45 झालेत आणि मंदिर ना 9 वाजेपर्यंत ओपन असते. 7ची आरती असते आणि आम्हाला नॉर्मली थोडी आरती भेटली आहे, म्हणजे शेवटची. आणि मस्त वाटलं दर्शन घेऊन. आता आम्ही निघतोय घरी जायला. आणि तुम्ही बघू शकता की थोडीफार गर्दी आहेच इकडे. आणि संध्याकाळचं वातावरण खूपच मस्त आहे. एकदम गारवा बसवलेला आहे, थंडावा आहे एकदम. कारण की वरती आहे ना, जर पायऱ्या चढताना खूप थकवा लागतो, पण थोडंसं वरती आलं ना की थकवा लगेच कुठेतरी निघून जातो. आणि देवीचं दर्शन घेतलं की अजिबात थकवा जाणवतच नाही. खालून मस्त गाव दिसते, सगळे लाइटिंग वगैरे भारी दिसतात एकदम.
तर आम्ही आता थोडाफार प्रसाद घेतोय. चिक्क्या बस झाल्या गं? मी घेईन अजून, मी घेतो तर. तर इकडे आमचा एवढा प्रसाद घेऊन झालेला आहे. एवढा प्रसाद घेतलाय, हिने पण एवढा प्रसाद घेतलाय. हा चला आता पुढे जाऊया. आता उतरतोय आम्ही. इथे मस्त फोटो वगैरे आहेत देवीचे. पायऱ्या उतरताना आम्हाला एक दुकान दिसत, आम्ही तिथे थांबतो. तर इथे हे गळ्यातल्यांचे वगैरे दुकान आहे, तिथे मस्त सर्व आहे सामान. तर बघतो जरा. हे बघ मस्त आहेत ना गंठण. मस्त ती पण बघ ना जरा, ती गोलवाली, ती पण इथे व्हाईटवाली. हां जरा विचार प्राईस. शकू ती बघ इथे जरा, ती बघ ती राणी कलरची, ते पिंक मण्यांची. हां इथे वेण्या पण आहेत मस्त. गळ्यातली काय काय नवीन निघते. हा ना, ह्या तर अशाच वाटतं दगडी फिश टँक मधल्या. हे सर्व आहेत गंठण इकडे. गजरा घेता गाडीत लावायला गेलं का बरं आहे ना. किती रुपये आले? तर मंडळी अशा प्रकारे आमचं सगळं पिकनिक झालेली आहे फिरून. आता आम्ही घरी निघालोत. तर तुम्ही व्हिडिओ बघा, मागचे व्हिडिओ बघा, आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.